गाईज बघा इंद्रायणीचं पाणी बघा आळंदीच्या इथं किती आहे. इथूनच पाणी भरायचं चालू झाले. चला उतरा. इंद्रायणी नदी आळंदीतली. इकडं आळंदीचं मंदिर आहे ह्या साईडला थोडं पुढं गेलं की. आणि त्याच्या इथंच प्रवाह पण एवढं जोरात आहे ना बेकार भयंकर. नारळाचं झाड. रस्ता कुठं, नदीचं पात्र कुठं आहे, रस्ता कुठं आहे आणि पाणी कुठपर्यंत आहे बघा. इथपर्यंत पाणी आहे असं एवढं आहे पाणी आळंदीत आहे. मेन ब्रिजला तिकडं तर नाही जाता आलं म्हणून मग त्याच्या अलीकडं आलो आम्ही. आणि इथं दिसते कसं वाटतं आम्ही पाणी बघून. हो रे गाडी लावून गेलो होतो, कोणतरी गाडी पण पडलीच सगळी खाली. अवघडच आहे बा. कसलं झालंय पण ते बेकार. पिकअप असन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. गाईज हे बघा वारीसाठी बघा पालखीसाठी कसे स्टॉल वगैरे केले तिथे. त्यांनी चहा पाण्याची सोय केली बघा, चहाची वगैरे सगळी सोय केली. हां सगळी सोय केलीत. कुठून आलीत? कर्नाटक का काय? कुठली लँग्वेज आहे ती? कर्नाटक आहे. के कर्नाटकवरून दिंडी आलीत. त्यांच्या लँग्वेजमध्ये बॅनर होतं म्हणून आम्हाला कळलं. बघा अजून मुशीच्या चौकात आहे, अजून काय गाडी पुढं जाय ना. चलो गाईच आम्ही आता आलो होतो दीव फाट्यावरती. इथं चालत दीव फाट्यावरती पोलिसांचा फौज फाटा असल्यामुळं सोडतात का नाही काय माहिती. सोडलं तर बघू, जिथपर्यंत सोडते तिथपर्यंत. ते बघा गाडी आता इकडंच लावायची, सोडत नाही. व्हाईट कलरची कार. वारीमुळे चाललंय काय चाललंय बघा. पालखीचं कसं नियोजन केलंय बघा सगळं. चला आपल्याला काय नदीला काय जाऊन दिलेलं नाहीये त्यांनी, इंद्रायणी नदीला. पण इंद्रायणी नदीचं रूप आपण चिखलीतच पाहिलंय कसं होतं ते. तो गाईज आम्ही काय केलंय, आपल्याला तिथून सोडलं नाही ना आळंदीतून, म्हणून थोडं मागून एक रस्ता आहे बायपास, जो तुम्हाला मी शेलपिंपळगावला जाताना दाखवत असतो. त्या रस्त्याने आलोय आता आम्ही. आणि इथून पाणी दिसायला गाईज बघा इंद्रायणीचं पाणी बघा आळंदीच्या इथं किती आहे. इथूनच पाणी भरायचं चालू झाले. चला उतरा. बघा रस्ता गेला पाण्याखाली. अयो आपला रस्ता होणार आहे ना चिखलीपर्यंत. मग फुल हा ना खाताना रट्टे मोकार. बघा रस्ता पिंपळाच्या झाडाच्या मागून रस्ता आहे. आणि तो इथं तो आब्या काय गप नाही बसायचा. आब्या असायचं भाऊ पाण्यात काही. मगर आले मग कळन का. बघा कसं रस्ता या पिंपळाच्या झाडापासून टर्न मारला. हा रस्ता होता सिमेंटचा रस्ता, सगळा गेलाय पाण्याखाली. हो मग आणि तिकडं आळंदी, त्या साईडला आळंदी. मग नको बस. इंद्रायणी नदी आळंदीतली. इकडं आळंदीचं मंदिर आहे ह्या साईडला थोडं पुढं गेलं की. आणि त्याच्या इथंच प्रवाह पण एवढं जोरात आहे ना बेकार भयंकर. नारळाचं झाड. रस्ता कुठं, नदीचं पात्र कुठं आहे, रस्ता कुठं आहे आणि पाणी कुठपर्यंत आहे बघा. इथपर्यंत पाणी आहे असं एवढं आहे पाणी आळंदीत आहे. मेन ब्रिजला तिकडं तर नाही जाता आलं म्हणून मग त्याच्या अलीकडं आलो आम्ही. आणि इथं दिसते कसं वाटतं आम्ही पाणी बघून. हो रे एवढं पाणी बघून जिरली. इथून गाडी घेऊन जायचो मी. इथून बांधकामाला जाताना ना आपल्या शिल्पीबाबाला इथून अशी गाडी घेऊन जायचो या रोडने. पूर्ण भरले आता. तिकडं सगळा मोशीचा बाग, बिल्डिंग सगळ्या. कसलं भयंकर पाणी वाटतं रो. अजून जर पाऊस असं राहिलं तर हे बी जाईन पाण्याखाली. हा वर पाणी ना अजून जोरात वाढतंय. हा
वाढतंय पाणी अजून. पाऊस जोरात आहे ना लोणावळ्याकडं. सिस्टीम खरं तर ड्रोन उडवला असता आपण, पण पावसामुळे ड्रोन नाही उडवता येत, नाही तर ड्रोनच उडवणार होतो. बघू पाऊस गेल्यानंतर बघूयात कसं काय करता येतं. भेटूया परत. न्यूज ABP माझा, गणेश जाधव, आळंदी, पुणे. उघडा डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. रेनकोट बघा कसा आहे. रेनकोट मस्त आहे हा. रेनकोट भारी आहे. चला त्यातले रेनकोट घातले त्यांनी आपापले सगळे सोय. जसं पाऊस आहे तसं, जशी गरिबी तशी सोय. जसा पैसा तसा खेळ. जशी वेळ त्याचा खेळ. आणि नाही का आपण पॅकिंग करतो, पॅकेजिंगचे मोबाईलवाले असतात, त्याचं त्यांनी रेनकोट केला होता. डॉक्टर घातलं होतं ते. बघा काही भोसरीचा रोड आहे हा, मुशी भोसरी. बघा कसलं पाणी झालं जाम. हो कसं आहे पाणी, कसं आहे? लय पाऊस झालाय. मग कुठून आले तुम्ही? हा का? पाऊस कुठं लागलाय? हा का? लय जाम आहे. कसलं पाणी झालंय? लय जाम आहे तिकडे, सोडीतच नाही. चला चौकात जावा. बघा पाणी. आता तर पाऊस उघडलाय थोडा पण आहे. आता मुशीला चाललोय आपण इथून संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी. अरे भाई बघ कसला चाललाय हो. हा पलटण ना, हे एक तासलेले पलटतात अंगावर. हे बघा गाईज कुठं आलोय बघा. पाऊस नाही ड्रोन उडू. संभाजी महाराजांचा पुतळा इथं आलोय आपण. हे खरंच पाऊस नाही. आतमध्ये जाते का गाडी? हा पावसाचा अंदाज घेत आलोय बघा संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं. म्हटलं जरा ड्रोन उडवा म्हणून आलो घेऊन, पण पाऊस काय थांबायचं नाव घ्याय ना. पाऊस वाढला, परत पाऊस वाढलाय. पाऊस वाढला म्हटलं चांगला ड्रोन उडवा, संभाजी महाराजांचा चांगलं व्ह्यू घ्यावा एकदम, पण पाऊस काय थांबायचं नावच घ्याय नाही. 5 मिनटं वेट करू ना. 5 मिनटं थांबू बघू काय होते. 5 मिनटं थांबू बघू ना काय होते. 5 मिनटं थांबूयात आणि मग बघूया. जर उघडला पाऊस तर मग ड्रोन घेऊ, शॉर्ट्स घेऊयात, नाहीतर मग तसंच जाऊया घरी. चलो गाईज बघितलं पाऊस काय थांबायचं नावच घ्याय नाही, त्याच्यामुळं जास्त वेट करणं फायद्याचं नाही राहणार. म्हणून आपण निघूयात आता पुढं आपल्या प्रवासाला. बघूयात पाऊस थांबला ना परत येऊ. आणि हे बघा गाडीत काय झालं आहे, पाणी साठायला लागलंय पार. उतरून सोडून चलो निकलते. आईज आम्ही चाललो होतो चिंचवडला, पण नेमकं बघा झाड पलटले आणि डायरेक्ट झाडच उलट पडलंय. बघा ना झाड. आपलं कॅफे नाही का? बापरे आग नाही, त्यांनी काहीतरी केलं असं. ते बघा टेम्पो पण त्याच्या खाली गेलाय कॅफे नाही आणि डायरेक्ट झाडच पडलंय खाली सगळं. बापरे अवघडच आहे. चला जरा जाऊ बाहेर. का पेटवलंय पण मला काय हार मोळा असं नाही का, भयंकर झालंय. गाडी लावून गेलो होतो, कोणतरी गाडी पण पडलीच सगळी खाली. अवघडच आहे बा. कसलं झालंय पण ते बेकार. पिकअप असन कापायचं काम चालू आहे. पिकअप लावलेला असन का रे सोन्या? हा ना, त्याला काही इन्शुरन्स मिळेल का? नाही होय भेटेल ना इन्शुरन्स. नाही वाटत असं काय माहिती भाऊ. काय पटापटा हे तरी नशीब पटापटा कापून काढी द्या. मुळे उपसले तो मुळे आलं डायरेक्ट वरती सगळं. अग्निशमन दलाची गाडी आली काम करते. चल